बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। जय जय रघुवीर समर्थ, कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। जीवनामध्ये आपलं बरं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्नशील असतोच। पण या प्रयत्न करण्याला कुठेतरी एक दिशा, एक सातत्य असं असेल तर ते लाभाचं ठरतं। आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आपल्याला उपदेश करतायत, बहु हिंडता सौख्य होणार नाही। आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, आपण विहीर खणली पाहिजे, आपल्याला पाणी पाहिजे, हे अगदी मान्य आहे। पण याचा अर्थ मी 10 ठिकाणी जर 10-10 फूट खोदत बसलो तर मला पाणी मिळणार आहे का? याच्यामध्ये शीण फक्त वाढेल, दमणं होईल, कष्ट प्रचंड होतील। कष्ट केले नाहीत का, मग फळ का नाही मिळालं? एका दिशेनं त्याची वाटचाल गेली नाही, एका ठिकाणी 100 फूट खोदलं तर पाणी लागायची शक्यता आहे। पण असं जर केलं नाही, शेवटी असं आहे, मनुष्याला गृहस्थाश्रम करायचा आहे, मनुष्याला आपला प्रपंच करायचा आहे, आपला संसार करायचा आहे, असं म्हटल्यानंतर वर संशोधन नावाचा शीण कधीतरी थांबवला पाहिजेच ना। एकदा आता कोणाशी तरी लग्न तर केलं पाहिजे। आपल्याला गृहस्थाश्रम जो करायचा आहे त्याची एक दिशा ठरवून टाकली पाहिजे। जाऊ दे, याच्यापेक्षा जरा बरं पलीकडे मिळेल स्थळ, जाऊ दे याच्यापेक्षा जरा बरं आणखीन पुढे मिळेल स्थळ, याच्यापेक्षा बरं आणखीन मिळेल स्थळ, असं जर करत राहिलं तर शेवटी 60 वर्षापर्यंत फक्त वर संशोधनच चालू राहील। गृहस्थाश्रम कधी होणार? 4 गोष्टी कमी असल्या चालतील, 4 गोष्टी इकडच्या असल्या चालतील, तिकडच्या असल्या चालतील, पण कुठेतरी आता एका ठिकाणी आपल्याला आपलं मन स्थिर केलं पाहिजे। अन्यथा आपल्याकडे पद्धत अशी असते, आपल्या घरच्या देवाला बाजूला ठेवायचा आणि मग दुसरा कोणीतरी सांगतो, अहो हो हो त्या ठिकाणचं जे क्षेत्र आहे ना, बा 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 काय जाज्वल्य आहे, अमुक आहे तमुक आहे, त्या ठिकाणी 4 वेळेला ही माणसं गेली, लगेच त्यांचा प्रश्न सुटला बघा, की झालं, आम्हाला आमचे देव सुटले आणि त्या तीर्थक्षेत्राला यात्रा करायला आम्ही सुरुवात केली। वेडेपणा असा असतो याच्यामध्ये की आता बहु हिंडता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या। अनेक ठिकाणी यात्रेला जाऊ नये असं नाही, पण एकदा एकाच ठिकाणी एका रूपावर, एका नामावर, एका जपावर आपली एकनिष्ठपणे साधना चालू झाली की मग इतर फक्त यात्रा हे त्याच भगवंताची ही वेगवेगळी रूप कशी आहेत हे बघण्यापुरतं असेल तर ठीक आहे, पण हे भगवंताचं रूप मला काही देणार नाही म्हणून मी त्या रूपाकडे जातोय, या अर्थानं असायला काही त्याला अर्थ नाही। अलीकडे तर यात्रा हा इव्हेंटचा विषय झालाय की उगाच आपलं देवाच्या यात्रेला जायचं, मी इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो, त्याचे फोटो फक्त काढायचे, ते डीपीला टाकायचे, ते फेसबुकला टाकायचे आणि यात्रा कशा केल्या होत्या याच्यावरती नुसत्या फोनवर गप्पा मारायच्या। ह्या तऱ्हेने विषय नसावा। यात्रांचं जसं आहे तसंच ग्रंथांचंही आहे की आपल्या ज्ञानसाधनेसाठी वेगवेगळे ग्रंथ आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्यामध्ये थोडं थोडं काय सांगितलंय याचा मथितार्थ आपल्याला कळलेला पाहिजे, हे अगदी मान्य आहे। पण आयुष्यभर आपण जर ठरवू की सगळ्या ग्रंथांचा सखोल अभ्यास मी करणार आहे, शक्य आहे का मला सांगा? आता कुठल्या तरी एका ग्रंथावरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आपण जेव्हा 10वीच्या आत शिकत असतो तेव्हा तिथं आपल्याला 8 ते 10 विषय शिकवले जातात, पण जेव्हा आपण आता अधिक मोठे व्हायला जातो, पोस्ट ग्रॅज्युएशनकडे जातो, तेव्हा आपोआप काही विषय कमी होऊन जातात। आणखीन PhD कडे जायला लागलो, आपल्याला प्रबंध करायचा आहे, आणखीन कमी विषय होतात। कुठेतरी एका विषयावर लक्ष केंद्रित करून बाकीचे विषय थोडेसे बाजूला केल्याशिवाय जे अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गहन जे आहे ते आपल्याला कसं मिळणार आहे? एकाच वेळेला 10 विषयामध्ये PhD करता येईल का? मग तसा प्रयत्न जर केला तर फक्त शिण हवे, पण हित काहीच होणार नाही, ना तुझं ना कोणाचंच। तेव्हा असा वेडेपणा होऊ नये। ज्ञान म्हणून विविध ग्रंथ पाहावेत, यात्रा विविध देवांच्या रूपांचं दर्शन घेण्यासाठी कराव्यात, पण ह्या रूपाकडनं काम होणार नाही म्हणून मी तिकडे गेलो, असा वेडेपणा करणं
यांनी शीण वाढवण्यापलीकडे काहीही हाती पडत नाही. त्यापेक्षा एक निष्ठ एका ठिकाणी जी ठरली आहे ती नामसाधना, ती जपसाधना, ती उपासना जर केलीस तर या यात्रांचा त्या साधनेला उपयोग होईल. अन्यथा शीण होण्यापलीकडे काहीही हाती लागणार आहे. तेव्हा आपल्या विचारानं हे आपल्याला स्वतःलाच बोध आपण केला पाहिजे की आपण अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये न शिणता एका कुठल्या तरी ग्रंथाचा निश्चितपणे संत वचनांचा आधार घेऊन आपलं जीवन त्याप्रमाणे व्यतीत केलं पाहिजे. म्हणून आजचा श्लोक समर्थांनी असा सांगितला आहे, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ.